नमस्कार. आज 16 मे 2025. मागच्या आठवड्यापासून द्राक्षाच्या सर्वच विभागामध्ये ज्या पद्धतीनं अवकाळी पाऊस पडतोय याचा जर विचार केला तर या पावसाचे गर्भधारणेवर वाईट परिणाम होणार असे एकूण तर आता दिसते. आपण मागच्या वर्षीची जर परिस्थिती बघितली तर मागच्या वर्षी जरी मान्सूनची सुरुवात 25 ते 28 मेला सुरू झाली असली तरी मान्सून पूर्व पाऊस हे अतिशय कमी पडलेले होते. यावर्षी मान्सून पूर्व पाऊस मोठ्या प्रमाणामध्ये पडत आहेत आणि मान्सूनसुद्धा लवकर चालू होण्याची आत्ता चिन्ह दिसत आहेत. सांगली, सोलापूर, सातारा, कोल्हापूर हा जो पट्टा आहे याच्यामध्ये 25 ते 28 मेच्या दरम्यान मान्सूनची चाहूल लागेल. नाशिकसारख्या ठिकाणी 5 ते 8 जूनच्या दरम्यान मान्सूनची चाहूल लागेल अशी एकूण तर परिस्थिती आत्ता दिसते. आज सायंकाळी दिवस मावळताना आकाशामध्ये ज्या काही छटा होत्या, जे काही कलर्स होते, याच्यावरून हे पाऊस, जे अवकाळी पाऊस आता मोठ्या प्रमाणात पडत आहेत, हे काही लवकर थांबतील असं दिसत नाही. ह्या पडणाऱ्या पावसांचा जर विचार केला तर ही शक्यता पूर्वीच आपण वर्तवलेली होती. आपल्या ज्या ऑनलाईन मीटिंग झालेल्या होत्या त्या ऑनलाईन मीटिंगमध्ये मागच्या 1 महिन्यापूर्वी मी एक असं विधान केलेलं होतं की यावर्षी मान्सूनची जी सरासरी आपली असते त्या सरासरीच्या निम्मा पाऊस म्हणजे अर्धा पाऊस किंवा अर्धी सरासरी इतका पाऊस हा अवकाळीच्या स्वरूपात मान्सूनच्या अगोदरच पडेल असं एक स्टेटमेंट, असं एक विधान 1 महिन्यापूर्वी मी केलेलं होतं. आणि आत्ताची परिस्थिती बघता हे सत्य ठरेल असं एकूण आता दिसतंय. खरं तर हे जे पाऊस पडत आहेत ह्या पावसामुळं गर्भधारणेवर त्याचे परिणाम होतील यामध्ये काहीच शंका नाही. मागचा 30, 40, 50 वर्षाचा इतिहास जर आपण बघितला द्राक्षाचा, त्याचा जर अनुभव आपण बघितला तर अशा पद्धतीनं गर्भधारणेच्या कालावधीमध्ये ज्या वेळेला मोठे पाऊस पडलेले आहेत त्या वेळेला गर्भधारणेवर त्याचा परिणाम झालेला आपल्याला दिसलेला आहे. सध्या परिस्थितीमध्ये जर बघितलं तर 70 ते 80% प्लॉट हे गर्भधारणेच्या कालावधीमध्ये आहेत किंवा त्या स्टेजमध्ये आहेत. काही प्लॉटचे सपकेन अजून व्हायचे आहेत, काही प्लॉटचे सपकेन चालू आहेत, काही प्लॉटचे सपकेन होऊन आता 5-6 दिवस झालेले आहेत, आठवडा झालेला आहे. आणि हा सगळा कालावधी हा गर्भधारणेविषयी अतिशय महत्त्वाचा आणि अतिशय सेन्सिटिव्ह असा कालावधी मानला जातो. आपण आपल्या ऑनलाईन मीटिंगच्या माध्यमातून गर्भधारणा कशा पद्धतीनं होते, गर्भधारणेवर परिणाम करणारे कुठले कुठले घटक आहेत, त्या घटकांच्यापैकी आपल्या हातामध्ये कुठले घटक आहेत, निसर्गाच्या हातामध्ये कुठले घटक आहेत, याचा सगळा अभ्यास आपण मागच्या 2 महिन्यामध्ये मीटिंगच्या माध्यमातून केलेला होता. याचा थोडासा आढावा आपण घेतला तर सद्य परिस्थितीला गर्भधारणेसाठी ज्या गोष्टी आपण करतो, जसं की आपण पाण्याचे ताण देतो, तर ते बसणं आता शक्य नाही. सायटोकायनिनच्या लेवल वाढाव्यात म्हणून आपण प्रयत्न करतो, CCCचे स्प्रे घेतो, 6BAचे स्प्रे घेतो. युरोपचे प्लॉट आहेत, CCCचे स्प्रे घेऊ शकत नाही. आणि जरी घेतले 6BAचे स्प्रे तर एवढ्या पावसामध्ये ते किती रिस्पॉन्स देतील हे शंकास्पद आहे. अजून एक करतो आपण, सपकेन करतो. गर्भधारणा गॅरंटेड व्हावी म्हणून आपण सपकेनचा अवलंब करतो. याच्यामध्ये काही लोक सिंगल सपकेन करतात, काही लोक डबल सपकेन करतात, काही लोक सुपर सपकेन करतात. हे वेगवेगळे सपकेनचे प्रकार आहेत. आपण त्याचा अवलंब करत असतो. परंतु मग इतक्या सगळ्या गोष्टी आत्ता गर्भधारणेच्या विरोधात असताना कितपत गर्भधारणा होईल
याच्याबद्दल मात्र मनामध्ये शंका उत्पन्न होते. आपल्यासुद्धा सगळ्यांच्या मनामध्ये ही एक भीती किंवा ही एक शंका आत्ता आहे की गर्भधारणेचं काय होईल. विचार केला तर प्रॉब्लेमॅटिक परिस्थिती आहे. परंतु मागच्या 4-5 वर्षामध्ये मार्केटमध्ये गर्भधारणा करून घेण्यासाठी बरेचसे प्रोडक्ट परतानी काही लोकांनी आणले की ज्या प्रोडक्टचा गर्भधारणेशी ॲक्च्युअली काही संबंध नाही आणि त्या गर्भधारणेपेक्षा त्याचे वाईट परिणामच जास्त त्या वेलीवर होताना दिसले. असे बरेचसे प्रोडक्ट आत्ता मार्केटमध्ये आहेत आणि ते तुम्हालासुद्धा माहीत आहेत. ही गर्भधारणा करून घेण्यासाठी बरेच लोक इथोफॉनचा वापर करत आहेत, इथ्रेलचा वापर करत आहेत. ॲक्च्युअली ह्या इथ्रेलचा किंवा इथोफॉनचा या गर्भधारणेशी काही संबंध नाही. काही लोक पॅक्लोब्युट्राझोलचा वापर करत आहेत की ॲक्च्युअली द्राक्षातल्या गर्भधारणेचा त्याचा काही संबंध नाही. काही लोक टिबाचा वापर करत आहेत, त्याचासुद्धा द्राक्षाच्या गर्भधारणेशी काही संबंध नाही. काही लोक स्टिरॉइडचा वापर करत आहेत, त्याचासुद्धा द्राक्षाच्या गर्भधारणेशी काही संबंध नाही. काही लोक टिल्टसारख्या प्रोडक्टचा वापर करत आहेत, त्याचासुद्धा द्राक्षाच्या गर्भधारणेशी काही संबंध नाही. पॅक्लोब्युट्राझोल ज्या ग्रुपमधलं आहे त्याच ग्रुपमधलं हे टिल्ट पण आहे. आणि हे सगळे प्रोडक्ट सध्याच्या परिस्थितीमध्ये जी गर्भधारणेविषयी आपल्या मनामध्ये भीती आहे त्याच्यामध्ये तुम्ही करण्याची शक्यता मला वाटते. या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला रिक्वेस्ट करतोय की जरी परिस्थिती आता धोकादायक असली, प्रॉब्लेमॅटिक वाटत असली तरी आत्ता जे प्रोडक्ट मी सांगितले यांचा वापर गर्भधारणेसाठी करू नका. मागच्या 3-4 वर्षाचा जो काही अभ्यास आहे, 2-3 वर्षाचा, त्याच्यामधून सध्या परिस्थितीला किंवा आत्ता जी परिस्थिती उद्भवलेली आहे याच्यामध्ये गर्भधारणा करून घेण्यासाठी एक आशेचा किरण एडिसोलच्या माध्यमातून मला दिसतोय. ह्या एडिसोल प्रॉडक्टचा जेवढा मी अभ्यास मागच्या 1.5-2 वर्षामध्ये केला, जेवढा काही त्याच्या ट्रायल्स घेतल्या वेगवेगळ्या कारणांसाठी, जेवढा काही वापर प्लॉटमध्ये आम्ही बघितला, त्याच्यातून एक गोष्ट आत्ता अगदी निश्चितपणे जाणवते की अशा अडचणीच्या कालावधीमध्ये गर्भधारणा करून घेण्यासाठी हा एक अतिशय चांगला प्रोडक्ट आपल्या हातामध्ये आहे. एक अतिशय चांगला आशेचा किरण आपल्यासमोर आहे. आपल्या शेड्यूलमध्ये आपण सपकेनच्या 4-5 दिवस अगोदर एक स्प्रे आणि सपकेनंतर 8-9 दिवसानंतर एक स्प्रे असे 2 स्प्रे आपण रिकमेंडेशन दिलेले होते. अशा परिस्थितीमध्ये ह्या 2च्या ऐवजी 3 स्प्रे करायला हरकत नाही. सपकेनच्या 5-6 दिवस अगोदर एक स्प्रे, सपकेनच्या कालावधीमध्ये एक स्प्रे आणि त्यानंतर 7 ते 8 दिवसानंतर तिसरा स्प्रे. 2 स्प्रेच्या मध्ये साधारण 7 ते 8 दिवसाचं अंतर जर आपण मेंटेन केलं आणि हा जो काही 15-17 दिवसाचा 20 दिवसाचा कालावधी आहे, ह्या एवढ्या कालावधीमध्ये जो सपकेनचा कालावधी आपण मानतो, ह्या कालावधीमध्ये आपण जर अशा पद्धतीनं 7-8 दिवसाच्या अंतरानं 3 स्प्रे जर घेतले तर निश्चितच गर्भधारणा व्यवस्थितपणे किंवा यशस्वीपणे होईल याची मला खात्री वाटते. अतिशय धोकादायक परिस्थिती आहे. अशा परिस्थितीमध्ये निर्णय घेताना विचार करून घ्या. चुकीच्या पद्धतीचे प्रॉडक्ट वापरून गडबडी होऊन देऊ नका. हा प्रॉडक्ट व्यवस्थितपणे जर आपण वापरला स्प्रे वाटे तर निश्चितच गर्भधारणा करण्यामध्ये आपण यशस्वी होऊ अशी मला खात्री वाटते. अजून एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे ह्या पावसाच्या अनुषंगानं, तो म्हणजे आत्ताच्या परिस्थितीमध्ये 2 गोष्टीवर जास्त लक्ष द्यायला पाहिजे. पहिली गोष्ट आहे की रोग सांभाळले पाहिजेत. डावणी असेल, भुरी असेल, करपा असेल, झांतोमोनस असेल, यांचं इन्फेक्शन लागण होण्याचे मोठ्या प्रमाणामध्ये चान्सेस आता आहेत.
त्यामुळे या कालावधीमध्ये बुरशीनाशकांचे जे स्प्रे आपण सांगितलेले आहेत ते थांबवू नका. हा पहिला मुद्दा. आणि दुसरा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे की गर्भधारणेसाठी आत्ता जे मी काही सांगितलं ते व्यवस्थितपणे फॉलोअप करायचा प्रयत्न करा. या बाबतीत आणि काही शंका असतील तर मला फोन करा.